मातीचं उगमस्थान, शिवरायांची जागा आणि शिवरायांपासून ही जी सुरुवात आंदोलनाला पाठिंबा देण्याची लायन्स क्लब ऑफ नारायणगाव करत आहे। आज आपण किती वर्ष पाहतोय रेल्वे आज होणार, आपल्या लहानपणापासून ऐकतोय रेल्वे होणार रेल्वे होणार, हे दिवस स्वप्न आपल्याला दाखवलं जाते, पण अजूनपर्यंत ते पूर्ण झालेलं नाहीये। आणि आताही मध्ये किती ठिकाणी शिक्के पडले, भूमी अभिग्रहणचा प्रोग्राम झाला, पण नंतर काही झालं नाही। तिथं जे शेतकऱ्यांना अक्षरशः काय येणे करायचं जमीन, तर येणेला पण नंबर गेले टाउन प्लॅनिंगला की हे गट येणे करता येणार नाही। आणि त्यानंतरही परत मोजणी रद्द करून नवीन पर्याय मार्ग म्हणजे हे शासनाने तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। तर माझी एक सगळ्या नागरिकांना, आपल्या परिसरातल्या सर्व पंचकृषीच्या लोकांना एक जाहीर आव्हान आहे की तुम्ही आता पेटून उठले पाहिजे तर रेल्वे होणार। जर पेटून नाही उठले तर ही रेल्वे होऊ शकत नाही, कारण एवढं तोंडाला पाणी 20-25 वर्ष झाले शासन, प्रत्येक शासन पुसत आहे। तर प्रत्येकाने प्रत्येक घरातून या आंदोलनाला पाठिंबा द्या। आज सोशल मीडिया प्रचंड जागरूक आहे आणि या जागरूकतेचा आपल्याला निश्चित फायदा मिळेल आणि आपल्या सर्वांच्या आशा आकांक्षा या पूर्ण होतील। एवढंच मला बोलायचंय, सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा द्या। लायन्स क्लब ऑफ नारायणगाव आणि किरण असोसिएशन याचा जाहीर पाठिंबा देऊन ही सुरुवात करत आहे पाठिंब्याची। मी नारायणगाव शहर किराणा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष व लायन्स क्लब ऑफ नारायणगाव यांच्या वतीने सरकारकडे ही मागणी करू इच्छितो की जी रेल्वे प्रस्तावित आहे ती 25-30 वर्षापासून काही झाली नाही, तिला सरकारने याच्यात लक्ष घालून की बाबा यात शेतकरी असतील, विद्यार्थी असेल, इथं ट्रॉफिक जामचा जो प्रश्न आहे तो सुटला पाहिजे। तर काही महत्त्वाच्या भूमिका आहेत ते सरकारने लक्ष देऊन तर पूर्ण करावं, हे सगळे आमच्या व्यापारी वर्गाकडून व लायन्स क्लब ऑफ नारायणगावकडून इच्छा आहे। आणि रेल्वे नारायणगाव मार्गे जावा ही सर्वात मोठी इच्छा म्हणजे ग्रामस्थ व व्यापारी वर्गाचे आहेत। पाठिंबा आहे। माझं नाव ओवी सुधीर भागवत। नुकतीच मी माझी 12th कंप्लीट केलेली आहे आणि सध्या आता इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे कॅप राउंड्स आणि ऍडमिशन्स प्रोसिजर सुरू झालेली आहे। ही जर सेमी हाय स्पीड रेल्वे झाली तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। फायदा असा की जे 80% जे स्टुडंट्स असतात ते पुण्याला किंवा नाशिकला टॉप टियर इन्स्टिट्यूट्स मध्ये शिकण्यासाठी जातात। तिथे कधी हॉस्टेल्सची सोय होते, कधी होत नाही, खूप हाल काढावे लागतात काही विद्यार्थ्यांना। जर ही सेमी हाय स्पीड रेल्वे झाली तर विद्यार्थ्यांना अपडाऊन करून शिक्षण घेता येईल आणि त्या निमित्ताने त्यांचे राहायचे वगैरे खर्च खूप वाचतील। प्रत्येकाला असं शक्य नाही ना की तुम्ही 3 लाख दरवर्षी हॉस्टेलला वगैरे भरू शकतात। काही विद्यार्थ्यांना हे खूप अवघड जातं, घरची परिस्थिती नसती, अशा परिस्थितीत ते शिक्षण घेऊन व्यवस्थित आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात। आणि मला वाटतं हा मुद्दा सरकारने जरा व्यवस्थित लक्ष घालून घ्यावा, कारण हेच विद्यार्थी पुढचं भवितव्य आहे। थँक्यू। नमस्कार, जय शिवराय। आज आपण इथे सर्वजण आलेलो आहोत कारण काही दिवसापूर्वीच आपल्या रेल्वे मंत्र्यांनी आपली प्रस्तावित रेल्वे ही दुसरीकडे ट्रान्सफर केलेली आहे। म्हणजे 1995-96ला ज्यावेळेस स्वर्गीय सुरेशभाई कलमाडी रेल्वे मंत्री होते त्यावेळेस पुणे नाशिक रेल्वे ही आपल्याकडे मंजूर झाली आणि त्यानंतर विविध कारणांनी त्याला पुढे ढकलण्यात आलं, काही करण्यात आलं। मग परत गव्हर्नमेंटनी त्याच्यावर ॲक्शन घेऊन सर्व जागेची मोजणी करून जागा ॲक्वायर करण्याच्या दृष्टिकोनातून आताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर शिक्के टाकून ही रेल्वे पूर्णतः नेण्याचा प्रयत्न चालू केला आणि अचानक असं काय घडलं काय समजलं नाही। ॲक्च्युली रेल्वे ही आपल्याकडनं व्हावी याचं कारण म्हणजे इथे वाढणारं दळणवळण, त्याच्यामार्फत होणारा व्यवसाय, लोकांची ये जा, हे सोपं आहे। आजही आपले काही नाशिकवरनं पुण्याला जाणारे मित्र कासारा घाटमार्गे जाण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना इथला जो ट्रॅफिकचा मुद्दा आहे तो थोडासा अवघड वाटतो। ते सगळं टाळून आपल्याला हे सगळे नाशिक टू पुणा अतिशय सुंदरपणे जोडता येणारी ही गोष्ट शासनाने नक्कीच त्याच्यावर लक्ष घालून हा आपल्या जो अस्मितेचा प्रश्न म्हणण्यापेक्षा की आपल्याला गरजेचा प्रश्न आहे, कारण मग व्यापारी असू देत, विद्यार्थी असू देत, मेडिकल असू देत, कुठल्याही प्रोफेशनमध्ये अशा पद्धतीचं दळणवळण झाल्यानंतर काम तिथे चांगलंच होतं आणि ते नक्की करावं। कारण अहिल्यानगर मार्गे नेताना तिथे ऑलरेडी रेल्वे आहे, तिथे ती गरज नाहीये। जी गरज जिथे आहे इथून जो संगमनेर टू नाशिकचा जो भाग जोडला जाणार आहे त्याकरता शासनाने ती इथूनच न्यावी। आता जी सर्वपक्षीय बैठक आपली झाली आणि त्याच्यात ज्या सर्व गावांनी ह्या
रस्ता रोकोला किंवा ह्या रेल्वेला जो पाठिंबा दिला त्यात लायन्स क्लब ऑफ नारायणगाव व नारायणगाव किराणा असोसिएशन तर्फे सुद्धा जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत आणि ही रेल्वे नारायणगाव मार्गेच झाली पाहिजे अशीच विनंती आम्ही सरकारला करत आहोत. धन्यवाद. नारायणगाव आणि नारायणगाव शहर किराणा व्यापारी असोसिएशन म्हणजे आमची सर्वांची एवढीच मागणी आहे का जी रेल्वे आहे म्हणजे आता सगळे तेच रिपीट होते तर नारायणगाव मार्गेच म्हणजे नाशिकला गेली पाहिजे. म्हणजे दळणवळण किंवा आता ते विद्यार्थ्यांनी पण सांगितलं छोट्या का जायला यायला खूप त्रास होतो म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी असो काही असो किंवा आम्हाला पण साधं नुसतं खरेदीला पुण्याला जायचं म्हटलं का आम्हाला अंगावर काटा येतो कारण साधारण 3-3 तास लागतात. लोक म्हणतात एकतर चाकण म्हणजे बार पाहुणे सुद्धा नारायणगावला यायला त्रासतात का ते म्हणतात का नको पुण्यावरून नारायणगावला यायचं तर चाकण लागतंय मध्ये ट्रॅफिकमुळे नको. तर आमची सरकारला एवढीच विनंती आहे कळकळीची का जी प्रस्ताविक रेल्वे जे तुम्ही पहिलं हे केलं होतं का ती पुण्यावरून ती नाशिकला जाणार आहे तर ती नारायणगाव मार्गेच व्हावी. आणि ते काय आता सरकार काय कारण सांगते का GMRT मुळे असं होतंय तसं होतंय. पण GMRTने ऑलरेडी पहिलं सांगितलं होतं का जी काही ती रेल्वे आहे तिथे आमचं काही त्याला हे नाही असं किंवा काय झालं होतं. नंतर अचानक काय झालं आणि सरकारचा निर्णय बदलला ते मंत्रालयात ते पास झालं नाही बोलले का ती अहिल्यानगर मार्गेच गेली पाहिजे. पण अहिल्यानगर मार्गे ऑलरेडी रेल्वे आहे तर तिकडनं जाण्यापेक्षा इकडून जर गेली तर नारायणगावला आता मुख्य बाजारपेठ आहे परत शेतकरी वर्ग जास्त आहे तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत तर इथून इंडस्ट्रीयल रॅक झाला किंवा काही झालं तर इथून जे शेतमाल आहे तो पुण्याला जायला किंवा नाशिकला जायला तो एकदम सोयीस्कर होईल. अशी आमची कळकळीची विनंती आहे का ती फक्त रेल्वे पुण्यावरून नाशिकला नारायणगाव मार्गेच झाली पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, मी डॉक्टर सौ अनुष्का प्रवीण शिंदे. रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 क्रांती दिनाच्या दिवशी पुणा नाशिक रेल्वे आंदोलनाचं जे काही निमित्त आहे ते म्हणजे एक प्रकारचं जन आंदोलन आहे की ज्यामध्ये आपण रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. पुणा नाशिक रेल्वे ही जी रेल्वे आहे ती रेल्वे फक्त दळणवळण हे एवढंच नाहीये तर त्यामागे कृषी आहे, कृषी क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, व्यापार क्षेत्र आहे. या सगळ्याच क्षेत्रांमध्ये त्याचा खूप जास्त चांगला आणि पर्यायी असा मार्ग म्हणजे पुणा नाशिक रेल्वे आहे. ही पुणा नाशिक रेल्वे ही याच मार्गाने म्हणजे पुणा नारायणगाव संगमनेर मार्गे नाशिक अशी व्हावी या मागणीसाठी खरं तर हे जन आंदोलन होणार आहे. आणि या जन आंदोलनामध्ये सर्वांनी सहभाग घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पुणा नाशिक रेल्वे हे फक्त स्वप्न न राहता ते प्रत्यक्षात पूर्ण करणं ही जी भूमिका आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि यासाठी सर्वसामान्यांनी प्रत्येक घराघरातून पुढे येणं गरजेचं आहे. आता जसं विद्यार्थ्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांनी सांगितलं, व्यापारी वर्गाने सांगितलं की हे जी रेल्वे आहे ते किती आवश्यक आहे. तसंच अगदी सामान्य भाषेत सांगायचं ठरलं तर 2-2.5 तासाच्या प्रवासासाठी पुणे नाशिक या प्रवासासाठी किंवा नारायणगाव ते पुणे या प्रवासासाठी 6-6, 7-7 तास लागतात. तिथे अतिशय म्हणजे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सामान्य लोकांचे हाल अपेष्टा होत आहे. हे देखील सरकारने लक्षात घ्यायला हवं आणि या सगळ्याच गोष्टींचा विचार करून या रेल्वेस मंजुरी देण्यास आपण सरकारला भाग पाडायला हवं. एवढंच नव्हे तर केंद्र शासनाला जाग आणण्याची सध्या गरज आहे. लायन्स क्लब ऑफ नारायणगाव तर्फे या आंदोलनामध्ये या जन आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे असं मी जाहीर करते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. धन्यवाद. बाबूभाऊ म्हणले तसं आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना फार आवश्यक आहे कारण की रेल्वेने प्रवास सोपा होईल आणि शेतकऱ्यांचा पण माल सर्व ठिकाणी जाईल पण आणि मार्केट पण मोठं भेटेल. तर हा पाठिंबा फार आपल्याला गरजेचा आहे आणि आता नाही तर परत कधीच नाही. रेल्वे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तो फार पूर्वीपासून चाललेला आहे. आता हा शेवटची वेळ आलेली आहे. सर्वांनी 9 तारखेला पाठिंबा देण्यात यावा अशी माझी पण विनंती आहे. धन्यवाद. केंद्र सरकार दिशाभूल करतं असं वाटत नाही का? कारण केंद्र जो अडथळा असं सांगितलं जाते तर इथं रेल्वे मंत्री पुण्यातून सांगतात जेमाटीचा अडथळा आहे म्हणून प्रत्यक्षात जेमाटी सांगितलं आमचा कुठलाही अडथळा नाही. जय शिवराय. केंद्र शासन दिशाभूल करू, केंद्रीय मंत्री दिशाभूल करू, अजून कोणी दिशाभूल करू द्या, आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं का बदल घडवावा लागतो. मला वाटतं मधल्या आंदोलनाने आपल्या सगळ्यांना दिसलंय आणि आपण आपल्या न्याय हक्कासाठी मांडतोय.
आपल्याला कोणावर टार्गेट करण्यापेक्षा आमचा अधिकार आम्हाला न्याय मिळवून द्या यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. कारण अनेक पेशंट हे इथून पुण्याला जात असताना पुण्यापर्यंत पोहोचत नाही फक्त ट्रॅफिकच्या समस्येमुळे. अनेक विद्यार्थ्यांना आजही नारायणगाव पासून पुण्याला जायला लागते. तिथला खर्च अनेक लोकांना पेलवत नाही. आणि असं असताना सुद्धा तो परिस्थिती आपल्याला काही पर्याय राहत नाही म्हणून ती मुलं आपली विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जातात. हे सगळं कमी होणार आहे. शेतीमालाचा उदरनिर्वाहाचं साधन असेल जे भाजीपाला चाकणून इथे येऊन पुन्हा परत पुण्याला घेऊन जावं लागते. पुण्याहून इथे उलटेकडे मार्केटहून इथं आणायचंय. पण शेतकऱ्यांची होणारी ससे ओलपड असत. सर्वसामान्य जे भाजी विक्रेते आहेत त्यांची होणारा त्रास असत. शेतकऱ्यांना अधिकची बाजारपेठ उपलब्ध होणे असेल. या सगळ्या गोष्टी एका गोष्टीमुळे सुटणार आहे. आणि मग ती गोष्ट का होऊ नये. जर 10-15 वर्ष केंद्र शासन सातत्याने म्हणते की रेल्वे इथूनच होणार आहे, काही लोकांना त्या जमिनीचा मोबदला मिळतो. मग अचानक असं काय होतं की जिथं सर्वेक्षण पण झालं नाही त्या मार्गाला तुम्ही मंजुरी देताय. याच्यातलं राजकीय काय मला माहित नाही, परंतु आपल्या भागावर अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी आपण सगळी मंडळी इथं उपस्थित आहोत. त्या दिवशी मिटिंगला आपल्याकडे उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आज लायन्स असेल, किराणा माल असोसिएशन असेल यांनी पाठिंबा दाखवलाय. माझी विनंती ही आहे, पाठिंबा फक्त इथं न करता फिजिकली तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. अधिकची संख्या असली पाहिजे. महिलांनी आलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे, शेतकऱ्यांनी आलं पाहिजे, तरुणांनी आलं पाहिजे. कारण हा आपला न्याय हक्कासाठी लढा आहे. आणि म्हणून खरं तर या बाबतीत आपण सगळ्यांनी अधिक आक्रमकपणे आणि अधिक मोठ्या संख्येने जिथं जिथं आंदोलन आहे आणि जिथं जिथं ज्याला शक्य आहे. फक्त नारायणगावात आंदोलन आहे का? नाही. सिन्नर सारख्या जो हायवे समृद्धी गेला, समृद्धी महामार्ग तिथं आंदोलन आहे. संगमनेर मध्ये आहे, गारगाव मध्ये असेल, आळेभाट्याला आहे, नारायणगावला आहे, कदाचित कळमला होईल, मनसरला आहे, तुमचं चाकणला होणार आहे, खेडला होणार आहे. मग ज्याला जिथं उभं राहून आंदोलनाला पाठिंबा देता येईल तिथल्या प्रत्येकाने तिथं जाऊन पाठिंबा दिला पाहिजे. तर ह्या एकाच गोष्टीमुळं आपला अधिकार आपल्याला मागायची वेळ आहे आणि ही आत्ता जर नाही तर परत कधीच ही वेळ येणार नाही. म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्या नागरिकांना आहे की आपण अधिकच्या संख्येने त्या दिवशी उपस्थित राहून केंद्र सरकारला दाखवा आम्हाला ह्या रेल्वेची गरज किती आहे. आणि म्हणून खरं तर हे आंदोलन आहे. मी लायन्स क्लब असेल, किराणा असोसिएशन असेल यांचं मनापासूनच अभिनंदन करतो की त्यांनी अगदी योग्य वेळेस योग्य तो निर्णय घेतलाय. आंदोलनाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी सकारात्मक राहावं ही विनंती आपल्या माध्यमातून करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पुणे नाशिक रेल्वे नारायणगाव आळे फाटा मार्गे झालीच पाहिजे. संगमनेर मार्गे झालीच पाहिजे. राज्यकर्त्यांना जाग आलीच पाहिजे. राज्यकर्त्यांना जाग आलीच पाहिजे.